नमस्कार मंडळी. एक जुनी म्हण आहे, आपण आपले मित्र निवडू शकतो पण आपले नातेवाईक नाही. नातेवाईक हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतात. सुख असो वा दुःख, समाज आपल्याला त्यांच्याशी जोडून ठेवतो. पण मला प्रामाणिकपणे एक सांगा, तुमच्या आयुष्यात असा एखादा नातेवाईक आहे का, ज्याचा फोन स्क्रीनवर दिसला की तुमचा मूड खराब होतो, किंवा ज्याच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याऐवजी फक्त आणि फक्त तणाव मिळतो? अनेकदा आपण नात्याची वीण जपण्याच्या नादात अशा काही लोकांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करतो, जे आपल्या पाठीमागे आपलीच विहीर खणत असतात. लक्षात ठेवा, सगळेच नातेवाईक वाईट नसतात. काही नातेवाईक तर आई वडिलांसारखेच आपल्यावर प्रेम करतात, पण काही नातेवाईक असे असतात जे दुधातील मिठासारखे असतात, जे तुमचं संपूर्ण आयुष्याची चव खराब करून टाकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 प्रकारच्या नातेवाईकाबद्दल सविस्तर बोलणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांच्यापासून जर तुम्ही वेळेच अंतर ठेवले नाही तर ते तुमचे सुख, शांती आणि यश सर्व काही उद्ध्वस्त करू शकतात. हा व्हिडिओ आज तुमच्या डोळ्यावरील नात्यांचा पडदा दूर करणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, सतत टोमणे मारणारे आणि चुका काढणारे लोक. पहिला प्रकार आहे अशा नातेवाईकांचा, ज्यांना तुमच्या चांगल्या कामातही फक्त चुकाच दिसतात. तुम्ही कितीही मोठे यश मिळवा, ते कौतुक करण्याऐवजी म्हणतील, यात काय मोठे आहे, आमच्या ओळखीच्या मुलाला यापेक्षा जास्त मार्क पडले, जास्त पगार आहे. तुमचे कपडे, तुमचे वजन, तुमचे लग्न, तुमचे शिक्षण किंवा तुमची नोकरी, प्रत्येक गोष्टीवर टोमणा मारणे हा त्यांचा स्वभावच असतो. असे लोक तुमचा आत्मविश्वास आतून पूर्णपणे संपवून टाकतात. त्यांच्यासोबत राहिल्यास तुम्हाला स्वतःबद्दलच शंका येऊ लागते. नंबर 2, तोंडावर गोड आणि पाठीमागे विष ओकणारे नातेवाईक सर्वात जास्त धोकादायक असतात. जेव्हा हे तुमच्या समोर येतात तेव्हा तुमच्या इतके पुळके असणारे जगात कोणीच नसते. अरे वा, आमचे कौतुकच आहे तुझ्यावर, असे म्हणतील. पण तुम्ही पाठ फिरवली की तुमच्याच घरातील इतर लोकांकडे किंवा समाजात तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरतील, तुमच्या इज्जतीचे धिंदोडे काढतील. याच्या पोटात एक आणि होटावर दुसरेच असते. नंबर 3, फक्त संकटात किंवा गरजेच्या वेळी आठवण काढणार. या नातेवाईकांना तुमच्या सुखाशी किंवा तुमच्या अस्तित्वाशी काहीच देणे घेणे नसते. वर्षानुवर्ष यांचा एकही फोन किंवा मेसेज येणार नाही, पण जेव्हा यांना पैशाची गरज असेल, कुठली तरी मोठी मदत हवी असेल किंवा त्यांच्या मुलाचे काही काम करून घ्यायचे असेल, तेव्हा ते अचानक प्रकट होतात आणि तू तर आमचा हक्काचा माणूस आहेस असे बनून भावनिक ब्लॅकमेल करतात. काम झाले की ते पुन्हा गायब होतात. नंबर 4, तुमची गुपित जाणून घेऊन त्यांचा शस्त्र म्हणून वापर करणारे काही नातेवाईक तुमच्याशी खूप जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या घरातील अंतर्गत गोष्टी, तुमचे प्रॉब्लेम किंवा तुमच्या भूतकाळातील चुका ते गोड बोलून जाणून घेतात आणि ज्या दिवशी तुमचे त्यांच्याशी थोडे जरी खटकले, उडाले की तेच गुपित अख्ख्या नातेवाईकामध्ये पसरवतात. तुमच्याच माहितीचा वापर ते तुम्हालाच खाली खेचण्यासाठी करतात. नंबर 5, नेहमी तुलना करणारे आणि मत्सर करणारे. या प्रकाराच्या नातेवाईकांच्या घरात सतत एक स्पर्धा सुरू असते. तुमच्या मुलाला किती गुण मिळाले, तुम्ही कोणती गाडी घेतली, तुम्ही किती सोने घेतले, यावर त्यांची बारीक नजर असते. तुम्ही प्रगती केली की त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि तुम्ही अडचणीत आलात की त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे कधीच तुमच्या आनंदात मनापासून सामील होऊ शकत नाहीत. मग यांच्यापासून अंतर कसे ठेवायचे तेच आपण पाहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे नातेवाईक आहेत, आपण यांना पूर्णपणे सोडू शकत नाही किंवा घरातून हाकलून देऊ शकत नाही. मग करायचे काय? अंतर ठेवायचे. पण ते कसे ठेवायचे? म्हणजे भांडण करणे नव्हे, तर अंतर ठेवण्याचे 3 सोपे नियम.
माहिती देणे बंद करा. अशा नातेवाईकासोबत आपल्या भविष्यातील प्लॅन्सबद्दल, पैशाबद्दल किंवा घरातील वादाबद्दल कधीही चर्चा करू नका. त्यांना फक्त वरवरची माहिती द्या. नंबर 2, मानसिक भिंत उभी करा. जेव्हा ते टोमणे मारतील तेव्हा त्यांच्या शब्दांना एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. त्यांच्या बोलण्यावर रागावून किंवा रडून स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका. नंबर 3, केवळ औपचारिक नातं ठेवा. सण समारंभाला त्यांना भेटा, नमस्कार करा, जेवण करा आणि विषय तेथे संपवा. त्यांच्याशी तासनतास फोनवर गप्पा मारणे आजच बंद करा. मंडळी, स्वतःला मानसिकदृष्ट्या वाचवणे ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. कोणाचेही मन राखण्यासाठी स्वतःचे मानसिक आरोग्य पणाला लावू नका. जे नाते तुम्हाला आदर देऊ शकत नाही तेथून सन्मानाने थोडे दूर झालेले कधीही चांगले असते. तुमचे आयुष्य शांततेने जगण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. तुम्हाला या 5 प्रकारच्या नातेवाईकापैकी कोणत्या प्रकारच्या लोकांचा कधी अनुभव आला आहे का, ते मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या माणसांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच खरे आणि डोळे उघडणाऱ्या विचारासाठी आपल्या मानवी विचार या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका कडक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.